जगात इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाचं वातावरण असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी विरुद्ध हास्य कलाकार म्हणजेच कॉमेडियन्स यांच्यात युद्ध सुरू आहे आणि असतंच. आता युद्ध की कॉमेडी हे तुम्हीच ठरवा. समय रैना विरुद्ध भाजपा किंवा मग कुणाल कामरा विरुद्ध शिंदे सेना असं चित्र सध्या आपल्याला दिसून येतंय. दाखवण्यासाठी माफी मागणार नाही असं ठामपणे न घाबरता सांगणारे कुणाल कामरा ठरलेत विलन पुन्हा एकदा. तर समय रैना स्टील अलाइव्ह या शीर्षकाखाली नवा व्हिडिओ पोस्ट करून सरकारवरती आणि सिस्टीमवरती व्यंगात्मक टीका करणारा समय रैना हाही चर्चेमध्ये आलेला आहे. त्याच्या नव्या व्हिडिओमुळे कुठला वाद तर नाही झालेला, उलट हा व्हिडिओ जास्त व्हायरल होतो आहे. आमचा हा व्हिडिओ होईपर्यंत समय रैनाच्या त्या व्हिडिओचे व्ह्यूज हे किती होते माहिती आहे? 48 मिलियन्स. समय रैनाने कसे काढले सरकारवरती चिमटे याबद्दल बोलणार आहोतच, पण कुणाल कामरा यांच्या भोवतीचा वाद हा काही अजूनही थांबायला तयार नाहीये. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तसं माफी मागायला पुन्हा एकदा नकार दिलेला आहे कुणाल कामरा यांनी. कुणाल कामरा यांच्या बाबतीत काय घडलं नव्याने? उद्धव ठाकरेंच्या सेनेला जमलं नाही ते कुणाल कामरा यांनी करून दाखवलंय का? एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी मूर्ख ठरवलं असलं तरी कुणाल कामराच एकनाथ शिंदे यांच्यावरती कसे पडले भारी, या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत. तेव्हा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पाहून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नया भारत असं शीर्षक असलेला एक कार्यक्रम मार्च 2025 मध्ये झाला होता. त्यातलं ठाण्याचा रिक्षावाला गाणं व्हायरल झालं होतं. नाव घेतलं नसलं तरी त्यातून एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टिप्पणी केली हे तर जगजाहीर होतंच. आता एक नॉन पॉलिटिकल पर्सनॅलिटी एखाद्या राजकीय नेत्यावरती टीका कशी करू शकतो झालं. शिंदेंच्या समर्थकांनी त्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी कामरा यांच्या विरुद्ध हक्कभंग नोटीस बजावली. त्याच्या चौकशीसाठी प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आता वर्षाहूनही जास्त काळ लोटला, पण असे विषय आपल्याकडे कसे आवडीने चघळले जातात हे वेगळं सांगायची गरज नाहीच आहे. झालं असं की अलीकडेच या प्रकरणी विधान परिषदेच्या हक्कभंग समितीसमोर कामरा हजर झाले. त्यांना जवळपास 24 प्रश्न विचारण्यात आले, पण आपण माफी मागणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि त्यावेळी ते काय म्हणाले? व्हिडिओ शूट झाला होता 7 ते 8 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान आणि रिलीज झाला 23 मार्च 2025. गोंधळ घालणाऱ्याला वाटलं की हा व्हिडिओ आत्ता शूट झाला असावा, म्हणून त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झालं नाही. स्टुडिओच्या लोकेशनवरती मी नव्हतो, मी म्हणजेच कुणाल कामरा, म्हणून माझा फोन नंबर मिळवून सॉरी म्हणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. घटनेनुसार जे करता येईल ते करण्याचा सल्ला मी त्यांना दिला आणि आपणही तसंच करणार असल्याचं सांगितलं. हा काही जनता दरबार किंवा जनता की अदालत नाहीये. न्यायव्यवस्था आहे, तिथे लढा देऊ, पण सॉरी बोलणार नाही. त्यानंतर न्यायाधीशाने सांगितलंच तर माफी मागेन, पण अचानक कुणालाही जज समजून माफी कसा मागू? केवळ दाखवायची म्हणून खोटी माफी मागणार नाही, कारण ती मनापासून नसेल. अशी माफी मागणे इतर कलाकार आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक चुकीचा निर्णय ठरेल. किती आपटली शिंदे सेनेने, पण कुणाल कामरा यांचं काहीच वाकडं करू शकले नाही शिवसेनेचे लोक, कारण कामरा यांच्या वकिलाने त्यांना हे लेखी द्यायला सांगितलं. कामरा यांनी जे मत मांडलं ते अगदी मान्य करण्यासारखंच आहे. अशा पद्धतीने राजकीय टवाळखोरी करून कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला नाही घालता येऊ शकत. आणि मग कुणाल कामराच का, जे मिंधे मिंधे म्हणून सतत जप करत असतात, त्या उद्धव ठाकरेंचं, आदित्य ठाकरेंचं आणि संजय राऊतांच्यासह इतर नेत्यांचं काय वाकडं करू शकली शिंदेसेना? तर त्याचं उत्तर काहीच नाही असं आपण देऊ शकतो. हेच तर म्हणायचे कामरा यांना. वास्तविक कुणाल कामरा हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करतात. ते काही राजकारण्यांसारखी सिक्युरिटी घेऊन फिरत नाही. तेव्हा अशा व्यक्तींवरती दबाव आणून किंवा मग बघून घेऊ, मुंबईत आल्याच्या नंतर 3rd डिग्रीसारखी ट्रीटमेंट देऊ, असला वाह्यातपणा करण्यात कसली आली आहे मर्दुमकी?
कुणाल कामरा मूर्खासारखं बोलले अशी टीका करणारे संजय शिरसाट असोत किंवा मग शिंदे सेनेतले इतरही नेते, तुमच्या सर्वांवरती कामरा भारी पडलेत हे लक्षात ठेवा. उलट अशी दमदाटी करून शिक्का पुसणार आहे का, याचंही उत्तर द्यावं मराठी माणसाला. कुणाल कामरा विरुद्ध शिंदेसेना यावर आम्ही आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, बघितले नसतील तर ते नक्की बघा. या निमित्ताने अजून एक ऑब्झर्वेशन उद्धव सेनेचं. कुणाल कामरा एकटे लढले, कुण्या राजकीय पक्षाचा बॅकअप नव्हता, तरीही दबाव झुगारून पुढे आले. पण 2022 पासून मिंधे गद्दार असा जप केला, पण शिंदे सेनेशी 2 हात करण्यात एक वेळा नाही तर वारंवार फेल होत आहेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मागच्या काही निवडणुकांचे निकाल बघा, मग सगळं लक्षात येईल. आणि इकडे कुणाल कामरा यांनी एका व्हिडिओत ते सगळं केलं जे उद्धव सेना आणि त्यांच्या संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना करता आलं नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते कुणाल कामरा यांनी करून दाखवलं असंच म्हणता येईल. समय रैनाने कुणाला दाखवली जागा. समय रैना स्टील अलाइव्ह हा केवळ कॉमेडी व्हिडिओ नाही, तर त्याच्या जवळपास वर्षभराच्या सायलेन्स नंतरचा रॉ, इमोशनल आणि सिस्टीम एक्सपोजिंग कमबॅक आहे. सेलिब्रिटी आणि इतर कॉमेडियन्सना समयने रोस्ट केलंच, पण मीडिया ट्रायल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण्यांवरती, पोलिसांवरती त्याने आपल्या जोक्सच्या स्किलने रोस्ट केलं. राजकीय भाषेत सांगायचं तर टोले लगावले आणि खुबीने लगावले, कुणाचंही नाव न घेता. आपण डेमोक्रेसी असलेल्या देशात राहतो, पण प्रत्यक्षात एका जोकसाठी FIR आणि थ्रेट्सना सामोरं जावं लागतं. हे किती भयाण आहे हे सुद्धा त्याने त्याच्याच स्टाईलने आपल्या सगळ्यांना सांगितलं. रणवीर अलाहाबादियाच्या ज्या टुकार आणि अत्यंत खालच्या पातळीवरच्या जोकमुळे हे जे काही कांड झालं त्यावर उतारा म्हणून या व्हिडिओमधून समय रैनाने आईवडिलांवरती प्रेम करण्याचा संदेश दिला, जो अत्यंत स्वागतार्ह आहे. या व्हिडिओनंतर अनेकांनी प्रतिक्रिया देणारे व्हिडिओ टाकलेत. मग त्यात टीकात्मक व्हिडिओ आहेत आणि समर्थनार्थ देखील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. कुणाल कामरा असो की समय रैना, कॉमेडियन म्हणून त्यांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याचा, अभिव्यक्तीचा अधिकार आहे. दमदाटी करून स्वतःची तात्पुरती पाठ राजकीय नेते थोपटून घेऊ शकतात, पण त्याने तुमचा विजय झाला हे सिद्ध होत नाही. कॉमेडी करणं हा भारतामध्ये गुन्हा आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे माफी माग नाहीतर बघून घेऊ या राजकारण्यांच्या भाषेमुळे बदनामी या राजकारण्यांचीच होते आणि सपोर्ट मिळतो तो कॉमेडियन्सना. पण दुसरीकडे कॉमेडियन्ससुद्धा, त्यातही विशेषतः कामरा केवळ कॉमेडियन नाही आहेत, तर पॉलिटिकल इन्फ्लुएन्सही करतात. तेव्हा ते न्यूट्रल वाटत नाहीत, जे की वाटणं किंवा असणं अपेक्षित आहे. सध्याच्या समय रैना विरुद्ध भाजपा आणि कुणाल कामरा विरुद्ध शिंदेसेना या वादावर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणाची भूमिका योग्य आहे असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.